पाहू शकता या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, अतिशय छान असं त्यांचं नियोजनसुद्धा आहे. कोणताही गदारोळ नव्हता, शांततेत देखील आता या ठिकाणी गुलाल उधळणे किंवा भंडारा उधळणे चालू आहे आणि फटाक्याची देखील नुकतीच आतषबाजी या ठिकाणी झालेली आहे. थँक्यू. काय सांगाल आपण या ठिकाणी? आज तळेगाव दाभाडे नगर परिषद 2025 याची सार्वजनिक निवडणूक संपन्न झालेली आहे. आमच्या नगराध्यक्षपदी आमच्या घराण्याचे पाटील श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे नवीन इमारतीत विराजमान झाले आहेत नगराध्यक्ष म्हणून. आणि मी जिथे इथे ज्या ज्या लोकांबरोबर काम केलं सगळेच निवडून आलेले आहेत, त्याचा आनंद आहे. जी नगर परिषद 1884 साली माझ्या खापर पंचायतने स्थापन केली, त्यामध्ये माझी इच्छा होती की माझी सगळी लोकं बसावी, त्याप्रमाणे सगळी माझी लोकं बसलेली आहेत. आता तळेगावचा विकास कुठेही मागे पडणार नाही, भरभरून विकास काही दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. मी महिना म्हणणार नाही, वर्ष म्हणणार, दिवसातच दिसायला चालू होईल एवढंच सांगतो आणि थांबतो. आणि सर्व विजयी उमेदवारांचे परत एकदा मनपूर्वक राजघराण्याच्या वतीने अभिनंदन करतो. नगराध्यक्ष संतोष भाऊंचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, महाराज की जय. पहिल्यापासूनच मला विजयाची खात्री होती. तेव्हा माझा उमेदवार म्हणून मला महायुतीने उमेदवारी दिली, तेव्हापासूनच मला उमेदवार जिंकून येण्याची खात्री होती. खरं तर तुमच्या विरोधात भाजपचेच बंडखोर उमेदवार या ठिकाणी उभे होते आणि त्यामुळे बरंच काही या ठिकाणी वादळ रंगलं. आता छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय.